मराठीच्या मुद्द्यावर मुंबईत 2 दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले। त्याची सिरी ओढत चंद्रपुरात काँग्रेसचे दुरावलेले बहीण भाऊ सोबत आल्याचं चित्र पाहायला मिळालं। चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार एकत्र आले। दोघांनी मिळून शहरातील मोहरम आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने दर्शन घेण्यासाठी एकत्र जाऊन महानगरपालिका हातातून जाईल असं वाटत असल्यामुळे उद्धव ठाकरे हतबल झाले। त्यामुळे एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी ही साथ घातली अशी गंभीर टीका मंत्री आकाश फुंडकर यांनी केली आहे। तर विजयी सभा नाही तर ही पश्चाताप सभा होती असं देखील फुंडकरांनी म्हटलंय। जालना शहरातील व्यापाऱ्यांचं अपहरण करून 50 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे। आरोपींनी गावठी पिस्तूलचा धाक दाखवून व्यापाऱ्याकडनं 4 लाखांची खंडणी घेऊन त्यांचं अपहरण केलेलं आहे। या प्रकरणाची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी शोध मोहीम सुरू करून आरोपींना अटक केली आहे। मुंबईच्या वरळी नायगावातील बीडीडी चाळीच्या घरांचं म्हाडाकडनं पुनर्वसन बांधकाम वेगात सुरू आहे। डिसेंबर अखेरपर्यंत 4000 रहिवाशांना हक्काचं घर देण्याचं म्हाडाचं नियोजन आहे। त्यामुळे बीडीडी वासियांच्या हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती लवकरच पूर्ण होणार आहे। मुंबईत 2 कोटी रुपयांचं कोकेन जप्त केलं। वरळीच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई केली। पोलिसांनी मालाडमध्ये कारवाई करत नायजेरियन नागरिकाला अटक केली। त्याच्याकडनं 200 ग्रॅम वजनाचं कोकेन जप्त केलं। अटक केलेल्या आरोपीला गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, तर तो मुंबईत अवैध रहिवासी असल्याचं समोर आलेलं आहे। वसई विरारमध्ये शहरी भागासह ग्रामीण भागात सकाळपासूनच मुसळधार पाऊस होतो। त्यामुळे शहरातले सखल रस्ते जलमय झाले। नालासोपारा पूर्वेकडच्या राजमाता नगर, गालानगर, संकेश्वर नगर, आचोळे रोड या परिसरात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले। पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। हवामान खात्यानं जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय। धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 5ही दरवाजे उघडलेत। धामणी आणि कवडास धरणातून सूर्या नदीमध्ये 40,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे सूर्या नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे। दरम्यान नदीकाठवरच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। छत्रपती संभाजीनगरातील जायकवाडी धरणातून 15,380 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू आहे। त्यामुळे जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 49% पोहोचलाय। तर पाण्याचा वेग वाढत असल्याने 2 दिवसात धरणातील पाणीसाठा 50% जाण्याची शक्यता आहे। सांगलीच्या चांदोली धरणातून वारणा नदीत 4,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते। त्यामुळे धरण 75% भरलेलं आहे। यावेळी धरणाचे 4ही वक्र दरवाजे उघडण्यात आले। मावळ पिंपरी चिंचवड शहरांना पाणी पुरवठा करणारं पवना धरण 72% भरलं। या धरणातून 400 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। त्यामुळे पवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। पुणे शहराची पाण्याची चिंता मिटली आहे। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात 61% पाणीसाठा जमा झाला। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे धरणातून आतापर्यंत 4 टीएमसी पाणी मुठा नदीमध्ये सोडण्यात आलं आहे। राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य वड्डेपल्ली रामचंद्र हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। वड्डेपल्ली यांनी शहरातील रयतवाडी, कोळसाखान, वसाहत भागाचा दौरा केला। तसंच कोळसाखान क्षेत्रातील अनुसूचित जातीच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। लातूरमधील हारेगाव जवळगा या रस्त्यावर 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला। या अपघातात 2ही दुचाकी चालक गंभीर जखमी झाले। यावेळी माजी मंत्री अमित देशमुख यांनी तत्काळ या दोघांना मदत केली। कर्जत रेल्वे स्थानकावर धावत्या लोकलमधून एका महिलेनं उडी मारण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी महिलेचे प्राण वाचवले। तर या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय। जळगावच्या यावल तालुक्यात खासगी बसचा अपघात झालेला आहे। इंदोरकडनं जळगावकडे येणारी खासगी बस नदीच्या पुलावरनं थेट समोर नदीत कोसळली। या दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर 20 ते 30 प्रवासी जखमी झाले। अपघातानंतर स्थानिकांनी तातडीनं मदत आणि बचाव कार्य सुरू केलं। 11वीच्या पहिल्या फेरीची मुदत उद्या सायंकाळी 5 वाजता संपणार आहे। त्यानंतर पहिल्या फेरीतल्या विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार नाही, तर दुसऱ्या फेरीचं नियोजन 7 जुलैनंतर होईल। आतापर्यंत 4,45,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले।
नांदेडमधल्या हदगावात शाळा सुरू होऊन 20 दिवस उलटले तरीही अद्याप विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि गणवेश मिळाले नाहीये. पुस्तकं न मिळाल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर पुस्तकं उपलब्ध करून देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. नाशिकच्या सटाण्यात मुदतबाह्य बुरशीनाशक औषधं जप्त करण्यात आली आहे. एका दुकानातून शेतकऱ्यांना मुदतबाह्य औषधं विक्री होत असल्यानं पोलिसांनी दुकान मालक आणि कंपनी विरोधात गुन्हा दाखल केला. यावेळी पोलिसांनी 76,000चा मुद्देमाल जप्त केला. माझ्या वडिलांच्या नावावरची पावती. छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं जालना रोड, पैठण रोड आणि पडेगाव रस्त्यावर अतिक्रमणाविरोधात कारवाई केली. या कारवाईत 3,000हून अधिक अनधिकृत मालमत्ता जमीनदोस्त करण्यात आल्यात. तर आता जळगाव रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाई करण्यात येणार आहे. बीडमधल्या अत्याचार प्रकरणात आत्महत्या केलेल्या पीडितेच्या आईनं आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची भेट घेतली. यावेळी तिच्या आईला अश्रू अनावर झाले. तुमचं दुःख माझं आहे असं म्हणत चाकणकरांनी पीडितेच्या आईला धीर दिला. आरोपींना कठोर शिक्षा देऊ असं देखील आश्वासन चाकणकरांनी दिलं. भंडाऱ्यात मुख्याध्यापकानं विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. मारहाणीत मुलाच्या हाताला गंभीर दुखापत झाली. शाळेतील विटांची भिंत लाथ मारून पाडल्याच्या रागातून मुख्याध्यापकानं या मुलाला अमानुष मारहाण केलेली आहे. दरम्यान मुख्याध्यापकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला. छत्रपती संभाजीनगरच्या बालगृहातल्या 9 अल्पवयीन मुलींनी पळ काढला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर समितीनं शहरात भेट देत बालगृहातल्या मुलींची चौकशी केली. पुण्यातल्या वाघोलीमध्ये गाडी भाडे तत्वावर घेण्याच्या बहाण्यानं अपहरण केलंय. या प्रकरणी 2 जणांना पुणे पोलिसांच्या युनिट 6नं अटक केली. आकाश पवार, किरण घायाळ असं या अटकेतल्या आरोपींची नाव आहेत. मुंबईतल्या रस्त्यांवर केवळ 179 खड्डे शिल्लक असल्याचा अजब दावा महापालिकेनं केला. 1.5 महिन्यांपासून मुंबईत पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यांची दैना झाली आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे असताना सध्या शहरात फक्त 179 खड्डे बाकी आहेत अशी माहिती पालिकेच्या रस्ते विभागाने दिली आहे. दिंडोरीच्या ग्रामीण भागातील महिला आक्रमक झाल्या. ग्रामीण भागातल्या मद्यपींना महिलांनी चांगलीच अद्दल घडवली. आक्रमक रूप धारण करत काठ्यांनी मद्यपींना चोप दिला. नाशिकच्या येवल्यात भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली. बहुतांश भाज्यांनी 100 गाठली असून डाळी, चिकन, मटण, मासे यांच्या दरातही मोठी वाढ झाली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसतोय. कोल्हापूरच्या कसबा तारळेमधल्या न्यू हायस्कूलमध्ये आषाढी निमित्त विविध अभिनव उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या अंतर्गत वेशभूषा उपवासाचे पदार्थ बनवण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत प्रबोधनात्मक फलक आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती विशेष लक्षवेधी ठरली. कोल्हापुरातील कसबा बावडा या परिसरात अशांत मोरे यांनी तांदळावर विठू माऊलींची प्रतिमा साकारली. अशांत मोरे हे दरवर्षी वेगवेगळ्या माध्यमातून आषाढी निमित्त कलाकृती सादर करतात. यंदा त्यांनी चक्क तांदळावर विठू माऊलींचं आकर्षक पेंटिंग काढून आपली कला विठुरायाच्या चरणी अर्पण केली. हिंगोली जिल्ह्यातील गोकर्णा माळरानावर महादेवाची यात्रा भरली. आषाढी एकादशी निमित्तानं ही यात्रा भरवली जाते. दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली. यावेळी चोख बंदोबस्त होता. शिर्डीतल्या साईबाबांच्या मंदिरात भाविकांची गर्दी झाली. आषाढी एकादशी निमित्त साईबाबांचं मंदिर आकर्षक फुलांनी सजवलंय. तसंच साईबाबांना कोट्यवधी रुपयांच्या आभूषणांसह तुळशीपत्राची माळ देखील घालण्यात आली. वाशिमच्या विविध भागातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांनी गर्दी केली आहे. तर अनेक मंदिरांमध्ये हरिपाठ, कीर्तन, नामस्मरण अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं. हिंगोलीतील नरसी नामदेव या मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. जे वारकरी पंढरपूरला पायीवारीत जाऊ शकत नाहीत ते या ठिकाणी दर्शनाला येत असतात. या निमित्तानं चोख पोलिसांचा बंदोबस्त होता. तर मंदिर प्रशासनाच्या वतीनं भाविकांसाठी सर्व सुविधा देखील उपलब्ध होत्या. जालना जिल्ह्यातील श्री क्षेत्र अनवा इथं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. आषाढी एकादशी निमित्त दर्शनासाठी मंदिर भाविकांना खुलं करण्यात आलं. मराठवाड्यासह खानदेश, मध्य प्रदेशातनं भाविक शेकडो दिंड्यांसह या ठिकाणी दाखल झाले.
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर असणाऱ्या नंदवाळमध्ये आषाढी निमित्त भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही ते भाविक या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घेतात. यावेळी कोल्हापुरातून निघालेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं. अहिल्यानगरातील पुणतांबामध्ये एका शाळेत फळ्यावर खडून वारकरी आणि विठ्ठलाची प्रतिमा साकारली आहे. कला शिक्षक सुभाष चारुडे यांनी खडूच्या सहाय्यानं सुंदर विठ्ठल आणि वारीला चाललेल्या वारकऱ्याची प्रतिमा साकारली. पुण्याच्या मुळशीतील वातुंडे गावात 1 एकर शेतात 200 फूट ज्ञानोबा माऊलींची प्रतिमा साकारली आहे. आषाढी वारीनिमित्त नाचणीच्या पिकातून तब्बल 200 फूट संत ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा साकारली. परभणीच्या मानवत तालुक्यातील जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयानं आषाढी निमित्त वृक्षदिंडी काढली. या दिंडीतनं विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष लागवड आणि संवर्धनाचं बीज पेरण्यात आलं. वारकऱ्यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी झाडे लावा, जीवन जगवा असा संदेश दिला. अकोल्यातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त महापूजा झाली. अखंड हरिनाम सप्ताह मंडळाचे सर्व सेवाधिकारी कृष्णा शर्मा यांच्या हस्ते पूजा झाली आहे. या मंदिरात गेल्या 92 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं. भंडाऱ्यातील रांगोळीकार चित्रा वैद्य यांनी तुळशीच्या पानावर विठ्ठलाची रांगोळी साकारली आहे. आषाढी एकादशी निमित्त चित्रा वैद्यांनी रांगोळी साकारली. राज्याची धाकटी पंढरी असलेल्या बीडच्या तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र संस्थान नारायणगड इथं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि गडाच्या महंतांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी आणि श्री संत कुलभूषण महात्मा नगद नारायण महाराजांची आज महापूजा पार पडली. राज्यावर कुठलेही संकट येऊ नये असं साकडं जरांगेंनी विठुरायाला घातलं. अलिबागच्या वरसोली इथल्या आंग्रेकालीन विठ्ठल मंदिरात आषाढी निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. पहाटेपासून भाविकांनी गर्दी केलेली होती. या मंदिरात विविध भजनी मंडळांनी भजन सादर केल्यानं भक्तिमय वातावरण झालेलं होतं. आषाढी निमित्त प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरूरच्या विठ्ठलवाडी इथल्या विठ्ठल मंदिरात भाविकांनी गर्दी केली. यावेळी आमदार माऊली खटके यांनी सपत्नीक महापूजा केली. मंदिराचा गाभारा आकर्षक अशा विविध रंगी फुलांनी सजवण्यात आला. संभाजीनगरातील प्रति पंढरपुरात विठू नामाचा गजर करत मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते आरती संपन्न झाली. तर या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. अलिबाग मधल्या एका शाळेत आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. शाळेच्या परिसरात बाल वारकऱ्यांची दिंडी काढली आहे. या वारीमध्ये टाळ चिपळ्यांच्या तलावर विठू माऊलीचा गजर करत विद्यार्थी पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी दाखल झाले. या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः महाद्वार चौकात उभा राहत भाविकांच्या येण्या जाण्याचं नियोजन केलं. तर वारकऱ्यांना सूचना देऊन त्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं. रत्नागिरीतील मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिरापर्यंत पायी दिंडीचं आयोजन करण्यात आलं. या दिंडीत हजारोंच्या संख्येनं विठ्ठल भक्त सहभागी झाले. विठ्ठल नामाचा जयघोष करत मोठ्या उत्साहात शहरात पायी दिंडी काढली. रत्नागिरीतील देवरुखमध्ये रांगोळी कलाकार विलास रहाटे यांनी आषाढी एकादशी निमित्त अनोख्या पद्धतीनं विठ्ठलाप्रती भक्तिभाव व्यक्त केला आहे. रहाटे यांनी पाण्याखाली विठुरायाची रांगोळी साकारली. पितळ्याच्या परातीमध्ये पाणी घेत या पाण्यात त्यांनी विठुरायाची रांगोळी साकारली आहे. नाशिकच्या सुरगाण्यातील जांभूळपाडा इथं स्मशानभूमीत शेडच नाहीये. त्यामुळे ग्रामस्थांना प्लास्टिकच्या कागदाचा आधार घेऊन पार्थिवावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. तसंच या ठिकाणी रस्ता नसल्यानं नाले आणि चिखल तुडवत मृतदेह घेऊन जाण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. सोलापुरात मोहरम सणात हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन होतं. मोहरम सणानिमित्त नवस फेडण्याची गेल्या 300 वर्षांपासूनची परंपरा आजही कायम आहे. या ठिकाणी नवस फेडण्यासाठी अंगावर वाघाचं चित्र रेखाटलं जातं. आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरी दुमदुमली आहे. यंदा पंढरपुरात 20 लाख भाविक दाखल झाल्याचा अंदाज आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी तब्बल 22 तास लागत आहेत. एकादशीच्या काळात पहाटेपासूनच भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली. चंद्रभागेच्या तीरी वारकऱ्यांचा मेळा भरलाय. बुलढाण्यातील शेगावात संत गजानन महाराज मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली. आषाढी एकादशी निमित्त मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. त्याचबरोबर शेगावात आज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.
डोंबिवली रेल्वे स्टेशन आज विठोबा रखुमाईच्या गजरानं दुमदुमून केलं. डोंबिवलीतील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर हरिओम रेल्वे प्रवासी भजनी मंडळानं हरिनाम कीर्तन आयोजित केलं. दिवसभर हा सोहळा सुरू असणाऱ्या गेल्या 17 वर्षांपासून रेल्वे प्रवासी मोठ्या भक्तिभावात हा सोहळा आयोजित करतात.